हॅलो फ्रेंड्स, आज आपण तयार करणार आहोत घरच्या घरी कुरकुरीत खमंग असं भडंग. तर त्यासाठी इथे मी तेल घालून घेतलेलं आहे कढईमध्ये. इथे आपण घेतलेले आहेत शेंगदाणे, छान असे खरपूस हे शेंगदाणे जोपर्यंत ब्राऊन कलरचे होत नाहीत, लाईट ब्राऊन, तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तळल्यानंतर असे हे चाळणीवरती काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून सगळं तेल इथे निथळून निघेल. तर अशा पद्धतीने आपल्याला छान असे आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत, ते आपण घेऊया काढून. आता आपण इथे कढीपत्ता घातलेला आहे, तो देखील आपल्याला असाच खरपूस असा तळून घ्यायचा आहे. छान असा खरपूस तळा की मग घ्यायचा आहे चाळणीवरती काढून आणि निथळून. कढीपत्त्याला बिलकुलही पाणी राहू द्यायचं नाही, छान असा खरपूस झाला पाहिजे, तो इझिली ब्रेक झाला पाहिजे. कुरकुरीत असा कढीपत्ता तळून घ्यायचा आहे आणि तो चाळणीवरती अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता याच्यानंतर आपण घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या ठेचून, त्या देखील अशा कुरकुरीत करायच्या आहेत. एकदम ड्राय झाला पाहिजे लसूण. छान असा तळून घेतला की नंतर इथे आपण तळलेले शेंगदाणे घालायचे, कढीपत्ता घालायचा आणि हे एकत्र एकजीव करून घ्यायचं. नंतर भडंग मसाला इथे आपण वापरणार आहोत, हा घ्यायचा आहे. भडंग मसाला घालून नंतर आपण याच्यावरती थोडंसं मीठ घालणार आहोत. इथे घालते थोडंसं मीठ. नंतर आपण इथे पिठी साखर घालणार आहोत. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात गोड लागतं तेवढीच घाला. तर पिठी साखर घातली. आता इथे थोडासा लिंबू रस घालायचा आहे आपल्याला, ज्यानं हा आपला भडंग चटपटीत असा आंबट गोड होतो. इथे मुरमुरे घालायचे, स्वच्छ असे चाळून घेतलेले मुरमुरे आपल्याला इथे घालायचे आहेत आणि हे घ्यायचं आहे मिक्स करून. इथे गॅस बंद करायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं. हा आहे आपला आंबट गोड तिखट असा भडंग तयार. छान असं सगळ्या याला मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि आता इथे काय करायचं आपल्याला, थोडासा गॅसवरती हा कडकडीत करून घ्यायचा आहे. छान असं भडंग तयार आहे.